नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामर फॉर वनरक्षक भरती 2026. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, शी रिकामी जागा अ ब्युटिफुल हाऊस. तर रिकामी जागा कोणता शब्द येईल मित्रांनो? तर शी जे सब्जेक्ट आहे आपल्या मित्रांनो ते सिंग्युलर आहे आणि आपल्याला सिंग्युलर व्हर्ब लागते मित्रांनो. तर जे हॅज जे आपले सिंग्युलर व्हर्ब होऊन जाईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो दे रिकामी जागा नॉट लाईक कॉपी. तर रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर दे जे आपलं प्लुरल जे सब्जेक्ट इथे आहे, तर प्लुरल वर्ब आपल्याला इथे लागेल. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. डू इट अ राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, आय रिकामी जागा माय होमवर्क येस्टरडे. तर मित्रांनो जागा इथे येस्टरडे लिहिलेलं आहे. तर येस्टरडे मतलब पास्ट दिलेला आहे. तर पास्ट आपल्याला इथे व्हर्ब लागेल आणि आयच्या व्हर्ब जी आहे ती डीड येईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल. आय डीड माय होमवर्क येस्टरडे असं जे वाक्य बनेल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, ही रिकामी जागा टू ब्रदर्स. तर ही रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर ही जे आपलं सिंग्युलर जे इथे सब्जेक्ट येईल तर सिंग्युलर आपल्याला इथे व्हर्ब लागेल. तर सिंग्युलर व्हर्ब जे आपल्याला मित्रांनो ते हॅज आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो मित्रांनो, वी रिकामी जागा कंप्लीटेड वर्क बिफोर लंच. तर वी रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर वी जे आपलं प्लुरल आहे आणि प्लुरल सब्जेक्टनुसार प्लुरल वर्ब आपल्याला इथे लागेल. तर प्लुरल वर्ब जी आहे ते मित्रांनो हॅव आहे आणि हॅवच्या संग आपल्याला जी वर्ब 3 आहे ती मित्रांनो कंप्लीटेड इथं राईट आन्सर होऊन जाईल. तर वी हॅव कंप्लीटेड युअर वर्क बिफोर लंच. ते आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो, रिकामी जागा शी नो द आन्सर. ते इथं प्रश्नार्थक क्वेश्चन आहे मित्रांनो. तर प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्नाच्या अगोदर जी इथं आपल्याला व्हर्ब लागते, तर व्हर्ब जी येईल ती शीनुसार येईल. शी जे आपलं जे सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर शी सिंग्युलर आहे तर आपल्याला व्हर्ब जी कशी लागेल? सिंग्युलर लागेल. तर सिंग्युलर ते शी संग आपल्याला डज येते. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, दे रिकामी जागा ऑलरेडी लेफ्ट द ऑफिस. दे जे सब्जेक्ट आपल्या मित्रांनो प्लुरल आहे आणि प्लुरल व्हर्ब इथे आपल्याला लागेल आणि आपल्याला जे प्लुरल व्हर्ब इथं हॅव आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. आणि आपला राईट आन्सर असं येईल, दे हॅव ऑलरेडी लेफ्ट द ऑफिस. हे आपलं कंप्लीट आन्सर होऊन जाईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, आय रिकामी जागा नेव्हर सीन सच अ प्लेस बिफोर. तर आय जे आपलं सब्जेक्ट आहे मित्रांनो आणि आयनुसार जे आपल्याला हॅव लागतं तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, ही रिकामी जागा नॉट अटेंड द मीटिंग येस्टरडे. तर येस्टरडे दिलेलं आहे मित्रांनो, तर म्हणजे पास्ट इथं दिलेलं आहे आणि ही नुसार आपल्याला पास्ट दिलेलं आहे. तर डू तर आपलं पास्टमध्ये वापरू शकत नाही आणि डज बी वापरू शकत नाही. तर इथं जे राईट आन्सर आहे आपलं डीड येईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल आणि आपला कंप्लीट आन्सर असं येईल, ही डिड नॉट अटेंड द मीटिंग येस्टरडे. आणि येस्टरडेवर ध्यान ठेवा मित्रांनो, पास्ट दाखवतो. येस्टरडे खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, शी रिकामी जागा फिनिशेड हर होमवर्क बिफोर डिनर. तर शी जे सब्जेक्ट आपला सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि इथं सिंग्युलर व्हर्ब लागेल आपल्याला आणि सिंग्युलर व्हर्ब जे आहे मित्रांनो ते हॅव इथं यूज करू शकत नाही आपण आणि डज बी करू शकत नाही. आता आपलं जे राईट करू शकतो आपण ते हॅज करू शकतो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, वी रिकामी जागा अ न्यू कार लास्ट इयर. तर रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर वी जे आपलं प्लुरल आहे मित्रांनो आणि इथे लास्ट इयर तर म्हणजे 5 दाखवलेलं आहे मित्रांनो, तो हॅव येणार नाही आणि हॅज येणार नाही आणि डज तर येणारच नाही. तर इथं डज जे आपलं सिंग्युलर सब्जेक्ट नाही आहे, तर हॅड जे आपलं इथं राईट आन्सर येईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. तर आपलं कंप्लीट आन्सर असं बनेल, वी हॅड अ न्यू कार लास्ट इयर. तर लास्ट इयरवर ध्यान ठेवा. लास्ट इयर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, रिकामी जागा दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. तर मित्रांनो हा प्रश्नार्थक क्वेश्चन आहे. तर प्रश्नार्थक क्वेश्चनमध्ये आपण जी ती पहिली घेतो आणि दे जे आपलं प्लुरल आहे मित्रांनो, ते हॅज आणि डज तर काही येणार नाही. आता इथं आपलं आणि पास्ट काही दाखवलेलं नाही मित्रांनो. तर डू जे आपलं इथे राईट आन्सर येईल आणि जे आपलं कंप्लीट सेंटेन्स असं बनवून डू दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. तर इथं क्वेश्चन मार्क आपलं ध्यान ठेवा या क्वेश्चन मार्कवर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, द बॉय रिकामी जागा अ रेड बायसिकल. तर बरं रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर द बॉय जो आहे आपला सिंग्युलर सब्जेक्ट मित्रांनो आणि सिंग्युलर वर्ब इथे लागेल तर हॅज इट आपला राईट आन्सर येईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, आय रिकामी जागा ब्रेकफास्ट बिफोर कमिंग हिअर.
तर हाय ब्रेकफास्ट बिफोर दिलेला आहे मित्रांनो, तर पास्ट इथे येईल. तर पास्टमध्ये आपण हॅव यूज करू शकत नाही आणि हॅज यूज करू शकत नाही आणि डू येणार नाही मित्रांनो. इथं पास्ट येतं, आपलं जे राईट आन्सर येईल ते हॅड येईल. तर आपलं जे कंप्लीट जे वाक्य होईल ते असं होईल, आय हॅड ब्रेकफास्ट बिफोर कमिंग हेअर. तर या अशा क्वेश्चन बिफोर, येस्टरडे अशावर, लास्ट इयर अशा जे शब्दावर आपण ध्यान ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो, शी रिकामी जागा नॉट लाईक स्पेसिफुल. तर इथे जे आपलं वर्ब आहे मित्रांनो, शी जे सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर आपल्याला इथे वर्ब लागेल. तर शी संग आपल्याला डज घेऊ शकतो आपण, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, दे रिकामी जागा देअर प्रोजेक्ट येस्टरडे. तर मित्रांनो येस्टरडे दिलेला आहे इथं, तर येस्टरडे आणि दे जे आहे प्लुरल आहे आणि डू इथं आपण यूज करू शकत नाही आणि डजही यूज करू शकत नाही. हॅव तर वापरू शकत नाही आपण पास्टमध्ये आणि त्याच्यानंतर आपला आन्सर जे येतं दे डीड देअर प्रोजेक्ट येस्टरडे, सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, माय फ्रेंड रिकामी जागा अ लॅपटॉप. तर रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर माय फ्रेंड जे सिंग्युलर आहे मित्रांनो आणि आपल्याला सिंग्युलर वर्ब इथं लागेल आणि अ लॅपटॉप. तर मित्रांनो इथं काही पास्ट दाखवलेलं नाही, तर पास्ट आपण यूज करू शकत नाही इथं आणि डू ही यूज करू शकत नाही. आपलं जे आणि हॅव तर येणार नाही, सिंग्युलर आहे मित्रांनो. तर हॅज जे आपलं राईट आन्सर येईल. तर माय फ्रेंड हॅज, बी जे आपलं राईट आन्सर येईल. माय फ्रेंड हॅज अ लॅपटॉप. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो मित्रांनो, वी रिकामी जागा नेवर विस्टेड काश्मीर. तर मित्रांनो इथं आपल्याला वी जे दिलेले प्लुरल सब्जेक्ट दिलेले नव्हतं, तो प्लुरल जे आपल्याला वर्ब लागेल. तर इथं आपलं प्लुरल वर्ब जी हॅव इन. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, रिकामी जागा यू फिनिश युअर वर्क येस्टरडे. तर मित्रांनो इथं पास दाखवलेला आहे आणि इथं क्वेश्चन मार्क सुद्धा आहे. तर क्वेश्चन मार्क आणि पास दाखवलेला आहे मित्रांनो, तो यू आणि यू नुसार जे आपल्याला वर्ब लागेल तो तर डीडला इथं जे आपलं राईट आन्सर होईल. क्वेश्चन येतो आपला, ही रिकामी जागा कंप्लीटेड द टास्क. तर ही रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर ही जे आपलं सिंग्युलर सब्जेक्ट इथे मित्रांनो, तर सिंग्युलर जे आपल्याला व्हर्ब लागेल. इथं डू येणार नाही मित्रांनो आणि इथं हॅड येणार नाही आणि हॅव येणार नाही. इथं हॅज येईल, राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 21वा, द स्टुडंट्स रिकामी जागा अ टेस्ट एव्हरी मंडे. तर द स्टुडंट्स जे मित्रांनो यस लागलेलं आहे, नाम जसं कसं आहे प्लुरल आहे. तर प्लुरल इथं आपलं जे व्हर्ब लागेल. तर डू जे आपलं राईट आन्सर येईल. कंप्लीट आन्सर असं येईल, ते द स्टुडंट्स डू अ टेस्ट एव्हरी मंडे. जे आपलं राईट आन्सर येईल ते येईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, शी रिकामी जागा अ लंच ऑलरेडी. तर मित्रांनो ऑलरेडी लंच केलेलं आहे. तर शी जे आपलं सिंग्युलर जे सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर वर्ब इथे लागेल, तर हॅज जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, आय रिकामी जागा मेनी फ्रेंड्स इन पुणे. तर मेनी फ्रेंड्स इथं पास्ट दाखवलेला नाही मित्रांनो, इथं पास्टची वर्ब येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आय म्हणजे हा प्लुरल इथं लागू शकतो. आय हॅव, हॅव इथं यूज करतो आपण. आय संग हॅवच करतो, हॅज यूज करू शकत नाही आपण. तर हॅव इथं राईट आन्सर येईल. जे आपलं राईट आन्सर येईल आणि वाक्य असं बनेल, आय हॅव मेनी फ्रेंड्स इन पुणे. तर आपलं राईट आन्सर बी येईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वी रिकामी जागा युअर होमवर्क बिफोर द टीचर अरिव्हेड. इथं अरिव्हेड जे आहे मित्रांनो, ते पास दाखवलेलं आहे मित्रांनो, तो हे ध्यानात ठेवा अरिव्हेड. तर पास दाखवलेला आहे. वी जे सब्जेक्ट मित्रांनो ते प्लुरल आहे आणि जे आपलं हॅव येणार नाही तर पास दाखवल्याबद्दल आणि हॅज येणार नाही आणि डू येणार नाही. तर हॅड जे तर राईट आन्सर येईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रिकामी जागा ही कॉल यू यस्टरडे. तर यस्टरडे दिलेलं आहे मित्रांनो आणि इथं काय महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन मार्क आहे मित्रांनो. तो क्वेश्चन विचारलेला आहे. तर क्वेश्चन विचारलेलं तर वर्ब आपल्याला पहिली घ्यायला लागते. तर इथं जे पास दाखवलेला आणि वर्ब बी पहिली घ्यायला लागते. तर इथं डीड जे आपलं राईट आन्सर येईल, सी जे आपलं राईट आन्सर येईल. आता बघूया आपण कॉन्सेप्टनुसार क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, द टीचर रिकामी जागा अ लॉट एक्सपिरियन्स. तर द टीचर कसा सब्जेक्ट आहे मित्रांनो, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, अ लॉट एक्सपिरियन्स. तर रिकामी जागा जो शब्द येईल मित्रांनो ते हॅज इन. हॅज कसा आपला सिंग्युलर व्हर्ब आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, वी रिकामी जागा युअर वर्क ऑन टाईम एव्हरी डे. दररोज करणारी क्रिया आहे मित्रांनो आणि वी कसा आहे तो प्लुरल आहे आणि डू जे आपलं इथं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, शी रिकामी जागा नॉट कंप्लीट द प्रोजेक्ट येस्टरडे. तर मित्रांनो येस्टरडे लागलेला आहे म्हणजे पास दाखवलेला आहे. शी जे आपलं सिंग्युलर आहे मित्रांनो आणि सिंग्युलर सब्जेक्ट आणि डू ते येणार नाही, काऊन की पास्ट आहे आणि डज बी येणार नाही आणि हॅज बी येणार नाही कारण ते पास्ट आहे. तर सी जे आपलं राईट आन्सर येईल म्हणजे डीड. शी डीड नॉट कंप्लीट द प्रोजेक्ट येस्टरडे असं जे कंप्लीट आन्सर आपलं होऊन जाईल.
त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो आय रिकामी जागा अ ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आय रिकामी जागा ड्रायव्हिंग लायसन्स आय सोबत कवा बी बघा आपलं हॅवच येतं तर हॅव जे आपलं राईट आन्सर येईल बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो दे रिकामी जागा ऑलरेडी सबमिटेड द रिपोर्ट द देच्या नंतर जे रिकामी जागा आहे ते त्या रिकामी जागेत जे येईन आपलं ते हॅव येईन कारण का दे जे आपलं प्लुरल आहे आणि प्लुरलनुसार आपल्याला हॅव देणं लागेल तिथं ऑलरेडी आणि असं वाक्य बनेल ते दे हॅव ऑलरेडी सबमिटेड द रिपोर्ट ते आपला कंप्लीट आन्सर होऊन जाईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतं युअर मदर कुक एव्हरी डे तर एव्हरी डे मतलब इथं प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे आणि एव्हरी डे म्हणजे दररोज करण्याची क्रिया आहे आणि युअरच्या नुसार आपलं जे येईन आपल्या मित्रांनो तर युअर डू यू डूज आपण यूज करतो मित्रांनो एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो ही रिकामी जागा अ न्यू मोबाईल फोन लास्ट मंथ ही रिकामी जागा कोणता शब्द येईल तर ही जे आपलं सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर आपल्याला वर्ब लागेल तर आणि वर्ब लागेल आणि लास्ट मंथ म्हणजे 5 दाखवलेलं तर आपल्याला इथं हॅड आपण देऊ शकतो तर सी जे आपला राईट आन्सर होईल तर ही हॅड अ न्यू मोबाईल फोन लास्ट मंथ हे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो द बॉईज नॉट लाईक मॅथमॅटिक्स द बॉईज दिलेलं आहे एस आणि इथं प्लुरल बनलेलं आहे सब्जेक्ट तर डज आपल्याला यूज करू शकत नाही आणि इथं पास्ट बी दाखवलं तर डेड येणार नाही आणि इथं हॅज बी येणार नाही तर आपलं जे राईट आन्सर येईल ते डू येईल. त्यानंतर क्वेश्चन नवा येतो मित्रांनो शी रिकामी जागा हर होमवर्क बिफोर गोइंग टू बेड तर शी रिकामी जागा शी जे आपलं सिंग्युलर आहे मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे सिंग्युलर आणि इथं आपण काय यूज करू शकतो तर हॅज यूज करू शकतो तर ए जे आपला राईट आन्सर होईल आणि कम्प्लीट आन्सर असं बनेल शी हॅज हर होमवर्क बिफोर गोइंग टू बेड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो रिकामी जागा दे अराईव्ह ऑन टाइम येस्टरडे तर येस्टरडे दिलेलं आहे मित्रांनो आणि क्वेश्चन मार्क इथे डीड इथं जे आपला राईट आन्सर होईल कारण का कवा बी बघा आपलं क्वेश्चन मार्क असले तर आपल्याला वर्बाने जे आपलं WH फॅमिलीनुसार नाही तर वर्बनुसार आपल्याला जे वाक्याची सुरुवात करावी लागते तर डी जे आपला राईट आन्सर होईल आणि कम्प्लीट आन्सर असं बनेल आपला डीड दे अराईव्ह ऑन टाइम येस्टरडे तर ऑन टाइम येस्टरडे आणि देनुसार आपण डीड यूज केलेला आहे. ठीक आहे सी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो माय अंकल रिकामी जागा फॅक्टरी इन नाशिक तर माय अंकल त्याच्यानंतर काय माय अंकल म्हणजे सिंग्युलर जिथं सब्जेक्ट आहे तर सिंग्युलर आपल्याला वर्ब लागेल तर बी जे आपलं राईट आन्सर होईल बी म्हणजे हॅज. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो विन रिकामी जागा नेवर सीन सच अ ब्युटिफुल गार्डन तर वी जे आपलं प्लुरल आहे मित्रांनो प्लुरलनुसार आपल्याला हॅव इट राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो आय रिकामी जागा ऑल द वर्क माय सेल्फ येस्टरडे तर येस्टरडे दिलेला आहे मित्रांनो तर येस्टरडेनुसार आपल्याला पास्टची वर्ब घ्यावी लागेल आणि आयनुसार आपल्याला प्लुरल तर डीड जे आपलं राईट आन्सर येईल तर आय डीड ऑल द वर्क माय सेल्फ येस्टरडे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो द गर्ल रिकामी जागा अ ब्लू अम्ब्रेला तर इथं राईट आन्सर जे येईल ते आपलं द गर्ल म्हणजे एक गर्ल होईल तर सिंग्युलर आपल्याला इथे येईल आणि सिंग्युलर वर्ब जे आहे हॅज आहे. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो रिकामी जागा यू अंडरस्टँड द लेसन तर रिकामी जागा कोणता शब्द येईल तर लेसन आणि मित्रांनो लेसनच्या नंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे तर आपल्याला वर्ब यूज करावे लागेल आणि यू नुसार आपल्याला प्लुरल इथं मानावं लागेल तो यू डू जे आपलं राईट आन्सर होईल. जे आपलं राईट आन्सर येईल ते येईल डीड होणार नाही मित्रांनो कारण का ती पास्ट दाखवलेलं नाही तर डू जे आपला राईट आन्सर होईल ए जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.